हॅलो, माझं नाव आहे भाग्यश्री बरसाळे आणि हे माझं पिल्लू आहे श्रीनू बरसाळे. आता श्रीनू बरसाळेला द्यायचं आहे ॲपल प्युरी करून. त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून ॲपल प्युरी करणार आहे मी. आता वाजला आहे 1, तर 1:30 वाजेपर्यंत श्रीनू बरसाळेला ॲपल प्युरी रेडी करून झालेली पाहिजे. बघा कसं झालं आहे. श्रीनूला आणलेला ड्रेस अमूने घातला आणि तो ड्रेस अमूला कसा झाला दाखवणार आहे मी. कारण श्रीनूला ड्रेस घेतला मी आणि अमूला बूट घेतला. तर अमू म्हणाली की नाही मला ड्रेस पाहिजे, कारण तिला बूट नव्हता. तर मी तिला बूट घेतलेला आहे, पण तिला बूट नाही ड्रेसच हवा होता. पण आता ते कसं झालं, श्रीनूला मी ड्रेस घेतलेला आहे, पण ड्रेस झाला श्रीनूला मोठा. आणि श्रीनूला मोठा झाला तर अमूच्या मनासारखंच झालं की मला घालता येणार तो ड्रेस म्हणून. तर अमूने तो ड्रेस घातला. बघू शकता तुम्ही, बघू शकता हा ड्रेस कसा झाला. आणि हा श्रीनूला तर खूपच मोठा झालेला आहे आणि हिला छोटा झालेला आहे. हे बघा प्लीज, हे चेन पण लागत नाही आहे. तिला म्हटलं नको घालू, राहू दे, तर नाही, पटापट आंघोळ केली आणि ड्रेस घातला आणि मला दाखवायला आली, बघ मम्मा, बघ मम्मा. आणि वरचं टॉप काही तिला होत नव्हतं, तर मला घालून दे, मला घालून दे म्हणायला लागली. तर आता मी तिला घालून दिलेलं आहे. बघा आता. आणि 4-5 दिवस झाले श्रेणूची तब्येत पण बरी नाही. श्रेणूला दात निघायला लागले आता, कारण आणि तिला म्हणजे 9 महिने कंप्लीट झाले आणि 10वा लागला. 5-6 दिवस झाले, 10वा महिना लागलेला आहे तिला. तर तिचे आता दात निघायला लागले, म्हणजे हिरड्या अशा एवढ्या दुखत आहेत तिच्या. मग 2 दिवस झाले आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलेलो होतो. दवाखान्यात डॉक्टरनी तिला औषध गोळ्या दिला, कारण उलट्या संडास खूपच करत होती. औषध दिल्या आणि वजन पण खूपच कमी झालेलं आहे तिचं. कारण म्हणतात ना असं दात निघताना बाळाचं वजन कमी होतं आहे. तर एवढं वजन कमी झालं की 6.5 किलो फक्त वजन भरलेलं आहे तिचं, फक्त 6.5. 10वा महिना चालू आहे. आणि माझी डिलिव्हरी तर अशी झालेली, खूपच क्रिटिकल. मला ते दिवस आठवून अंगालाच काटे येतात माझ्या. एवढं तो टाईम एवढा बेकार गेलेला होता श्रीनूच्या वेळेस की खूपच. 1 नाही 4 दवाखाने फिरलो. एक गाव नाही, शेगावहून उरळवरून अकोला नाही, शेगाववरून उरळला गेलो, उरळवरून बाळापूरला गेलो. बाळापूरला पण घेतले नाही आणि बाळापूरहून आम्ही अकोल्याला गेलो. एवढं त्यावेळेस माझं खूपच माझी तब्येत क्रिटिकल होती. आणि श्रीनूला पण म्हणजे दिवस कमीच होते माझे श्रीनूच्या वेळेस. तर माझी डिलिव्हरीची कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझी ती कथा मी म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला, माझ्यासोबत कसं झालं. श्रीनूने सू केली आहे इथे गोदडीवरती. तर ओके, जाऊ द्या, लहान बाळ आहे, होतच आहे आणि चालतच आहे, होतच राहतं. आणि तिचे दात निघल्यामुळं म्हणजे दात येऊ राहिले आता तिला. तर ते डाळा अशा दुखल्या आहे झाले तिचे. तर एवढी रडत होती 2 दिवस तर झोपलीच नाही, जेवण पण नाही. कारण संडास आणि उलटी तिला 1 दिवस तर लय झाली. मग वाट बघितली, घरी औषध होती ते दिली, पण त्यांनी पण काही फरक पडला नाही. आणि संध्याकाळी मग मी तिला दवाखान्यात घेऊन गेले. संध्याकाळी दवाखान्यात घेऊन गेले, तिकडून आली, थोडं तिला खाऊ घातलं पण नाही पचलं तिला. उलटी केली तिने, उलटी केली आणि सर्व ते पडून गेलं. पाणीसुद्धा पित नव्हती. मग डॉक्टरांनी सांगितलं पहिले तिला उलटीचे औषध द्या, काही खाऊ न घालता. मग मी तिला उलटीची औषध दिली. त्यावेळेस अर्ध्या तासाने मी तिला
थोडा सॅरलॅक्स, मी सॅरलॅक्स घरीच बनवलेला आहे माझ्या मुलीला, बाहेरचं मी तिला काहीच अजून चालू केलं नाही आहे. कारण अमृताच्या वेळेस मी सर्व म्हणजे बाहेरूनच सॅरलॅक्स तिला, म्हणजे बाहेरचं सॅरलॅक्स तिला लावलेला होता. पण आता श्रीनूला नाही, श्रीनूला सर्व घरचंच आहे आणि बाहेरचं मी तिला काहीच नाही देत, फक्त फ्रूट, बाकी काहीच नाही. आणि मग तिला मी औषध दिली, त्यानंतर अर्ध्या तासाने तिला थोडं चारला सॅरलॅक्स, तर पण नाही खाल्ला तिनं. थोडं भाताचं पाणी, डाळीचं पाणी काढलेलं होतं, ते पाणी थोडं तिला पाजलं, ते थोडं पिली. आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी मी तिला दुसरी औषध दिली. दुसरी औषध दिल्यानंतर त्या रात्री श्रीनू थोडी झोपली, म्हणजे तरी पण अधूनमधून उठत होती. आणि संडास पण तिनं केलेली नाही अजून, म्हणजे त्या दिवशी. आणि आता दिवसातून 1 वेळाच करते. आणि दवाखान्याचा आणि घरच्या औषधीचा एवढा फरक पडतो. आणि आम्ही तिला डिकीमाली चालू केली. क्युरेटा गोळ्या भेटतात लहान मुलांसाठी, जे दात निघायच्या बाबतीत त्रास होत आहे, त्या थोड्या त्रास व्हायला जरा कमी त्रास होतो त्या गोळ्या दिल्याने. आणि ते गोळ्या तिला आम्ही चालू केलेल्या आहे आता. आणि दिवसातून 4 वेळा आम्ही ते गोळ्या देतो तिला, 6-6. आता खेळत आहे बघा कशी खेळती. श्रीनू, श्रीनू, ओ खेळती तू खेळती तू काय खेळती मम्मा, काय खेळती? हो बाळा, आता श्रीनूला ॲपल पाहिजे. सॉरी दिवला ॲपल पाहिजे अमृताला आता ॲपल पाहिजे कापून. आणि श्रीनूला टाकलं मी ॲपल शिजायला, तिला प्युरी करून द्यायची. तर बाय, चला पुढच्या भागामध्ये भेटू आपण. धन्यवाद, थँक्यू.